व्हिडिओ घेतोय. जिल्हा रुग्णालय शहापूर येथे कैलासवासी हरीश भाऊ शेख दरोडा यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर श्री सुभाष व आमचा जो मित्र होता हरीश भाऊ दरोडा हा आपल्या शहापूरचे जे आमदार आहेत त्यांचा सख्खा पुतण्या होता. त्यांचा मागच्या 22 तारखेला हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झालेलं आहे. आणि त्याच्याबद्दलचे म्हणजे बोलायचं म्हणजे असं का तो सर्वांच्या सामाजिक असेल राजकीय क्षेत्रात असेल एक शहापूर तालुक्यामध्ये एक हिरा होता. आमचा जो ग्रुप आहे सगळा मित्रमंडळ पक्षविरहित म्हणजे असला तरी पण बाकी सर्व आम्ही एकत्र सगळे असायचो. आणि सगळे सामाजिक काम असेल, कोणाला गोरगरिबांना वह्या असतील, पुस्तकं असतील त्याचे वाटप करण्यात, दवाखान्यामध्ये कोणाला मदत असेल, या सर्व गोष्टी तो पण करायचा. आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही सगळा ग्रुप आमचा दरवेळेस करायचो. तो जाणं म्हणजे आमच्यासाठी एक फार दुःखाची, त्यांच्या कुटुंबाचं तर आहेच म्हणजे त्याचे नातेवाईक आहेत सगळे, त्यांची भाषे कंपनी असेल, मुलगा असेल त्यांचा, त्यांच्या पत्नी आहे, सर्वांची फार दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. तसंच आमचा मित्र परिवार आहे तो पण एकदम सगळा निशब्द झाला, एकदम काय करायचं आम्हाला सुचत नाही. पण त्याची एक त्या ज्या आठवणी आहेत त्या आमच्यामध्ये ताज्या राहाव्यात. लोकांना जी मदत करण्याची जी त्याची जी पहिल्यापासूनची जी हे होती वृत्ती होती ती तसंच आमच्यामध्ये राहावी आणि आपण पण ते थोडंफार त्या एक खारीचा वाटा आमच्याकडनं उचलावा या दृष्टिकोनातून हे जे आम्ही आता जे करतोय आपण हे कार्यक्रम, छोटे मोठे कार्यक्रम आम्ही आता सुरुवात केली आहे. कालच आमचा वाशिमच्या PSC केंद्राला एक केला कार्यक्रम. आम्ही त्या वाशिम विभागातले जेवढे रुग्ण होते त्या सर्वांना आम्ही ते किट दिलेले आहेत. आमचे जे बुवा अधिकारी आहेत हे इथं सर्व दवाखान्याचं सर्व बघतात. एक हेमंत मोरे असेल, हे सर्वजण इथे येऊन पवार साहेबांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या स्टाफच्या माध्यमातून रुग्णांची जी सेवा करतात तालुक्याच्या सर्वांची, तर त्यासाठी त्यांनी पण सुचवलं आम्हाला. आणि आमचे संतोषजी खरे असेल, योगेश असेल, बाळा धमके असतील, अविनाश कृपण, हे सर्वांनी मिळून ठरवलं का आपण काहीतरी एक सुरुवात आपण करू आणि आपण एक करू कार्यक्रम. तर त्या माध्यमातून आम्ही एक छोटासा एक आपल्याला क्षयरोग मुक्त झाला पाहिजे आपल्या शहापूर तालुक्यातनं, राहिलंच नाही पाहिजे. तर तुम्हाला दवाखान्यामार्फत सगळे डॉक्टर लोक ते तुमची सेवा चांगली करतायत, तुम्हाला गोळ्या औषधं देता येतात. तर त्या ह्याच्यातून ते थोडंसं आमचा एक खारीचा वाटा म्हणून आम्ही तुम्हाला एक हे धान्याचं हे पॅकेट उपलब्ध करून देतोय, त्याचा आपण स्वीकार करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि आमच्या जेणेकरून आमच्या भाऊच्या ज्या भाऊनी ज्या केलेलं आहे सुरुवातीपासून ते तसंच आग्रहावर राहिलं पाहिजे. आणि आम्हाला जेवढं जमेल तेवढं आम्ही तुमच्यासाठी एक लोकांसाठी शहापूर तालुक्यात हे असं करण्याचं हे ठरवलेलं. धन्यवाद. रुग्णालयातला स्टाफ असतील, डॉक्टर साहेब असतील, आमचे पत्रकार बंधू आणि आपण सर्व रुग्ण व त्यांचे नातेवाईक आज इथं खरं तर ह्यावेळी आमच्यावर जेव्हा आम्ही हा कार्यक्रम करतोय त्यावेळेस आम्हाला एका डोळ्याने आनंदही होतोय आणि एका डोळ्याने दुःखही होतंय. खरं तर आनंद यासाठी होतोय की आम्ही कोणाच्या तरी रुग्णांची मदत करतोय आणि ती आमचा मित्र हरीश उर्फ भाऊ दरोडा यांच्या स्मरणार्थ करतोय. आणि दुःख या गोष्टीचं होतंय की असं कार्य करताना तो नेहमी आमच्या सोबत असायचा आणि आज तो आमच्यामध्ये नाही आहे. तरी असो, नियतीपुढे काही कोणाचं चालत नाही. आज हरीश दरोडा यांनी अनेक समाजोपयोगी कामं त्यांचे काका आमदार असल्यामुळे आणि त्यांच्या स्वतः वैयक्तिक माध्यमातून केलेली आहे. अनेक ग्रामीण भागामध्ये त्यांचा अतिशय चांगला संपर्क होताच आणि त्या माध्यमातून येणाऱ्या गरजू विद्यार्थी असतील, कोणी गरजू लाभार्थी असेल त्यांना अनेकविध मदत त्यांनी वारंवार केलेली आहे. आणि त्याच्या या स्मृती ह्या आमच्या मनात तर कायम राहतीलच, परंतु जनतेच्या मनात त्या कायम राहिल्या पाहिजेत. आणि त्याच्या जीवनात खरोखर त्याचं वय नव्हतं जाण्याचं आणि ह्या वयामध्ये तो गेला. ते दुःख आम्हा सर्व मित्रमंडळींना असेल, त्याच्या कुटुंबाला असेल. आज त्याचे चिरंजीव इथे स्वतः हजर आहेत आणि या तालुक्यातील अनेक त्याचे समर्थक किंवा अनेक त्याचे मित्र यांना ते दुःख अजूनही सहन होत नाही. आणि आजही आम्हाला वाटतंय की तो आमच्यात अजूनही आहे. आणि या स्मृती जागृत करण्यासाठी आणि या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी आज आम्ही असे तालुक्यामध्ये विविध जनसामान्यांसाठी विविध आम्ही कार्यक्रम राबवतोय. आणि त्याची सुरुवात काल आम्ही वाशिम PSC मधनं केली, आमचे मित्र सुभाषजी विषयांनी मगाशी सांगितलं. आणि त्याचा दुसरा टप्पा आज आम्ही या ग्रामीण रुग्णालयातून शहापुरातून करतोय. आणि ह्याचा उद्देश एकच आहे की गरजू रुग्णांना
काही धान्य असेल किंवा काही जे पोषक तत्व असतील, खरं तर दवाखान्यामार्फत त्यांना ती सेवा दिली जाते. परंतु आम्ही स्वर्गीय भाऊशेठ दरोडा सामाजिक प्रतिष्ठान असं एका नावाने जे एक मंडळ स्थापन केलं आहे आणि त्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही या तालुक्यात विविध उपयोगी कार्यक्रम राबवणार आहोत आणि ही सुरुवात आहे. आणि या सुरुवातीलाच आज आपण भेटतोय. तर जास्त काही बोलण्याचा गरज नाही, कारण सुभाषजीविषयी आम्ही बरंचसं काही सांगितलं आहे. परंतु आज आम्ही सर्व मित्र मंडळीतर्फे तुम्हाला ही छोटीशी आम्ही भेट यावेळी देतोय, त्याचा आपण सर्वांनी स्वीकार करावा. आणि यापुढेही आमचं जे सामाजिक प्रतिष्ठान आहे ती वारंवार रुग्ण असतील, गरजू लाभार्थी असतील यांना मदत करीत राहील आणि जेणेकरून आमच्या मित्राच्या स्मृती या सर्व तालुक्यात असतील, आमच्या मनात असतील, या जिवंत राहतील अशी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हो दादा गावंडा रामदेव विषय रोशन पत्ते पाकिट बाहेर पाकिट आणा तिकडे कोण शिफ्ट पाठव आपल्या वतीने या ठिकाणी कैलासवासी हरीश भाऊ दरोडा यांच्या प्रतिष्ठान एक स्थापन करण्यात आले. या प्रतिष्ठानच्या वतीने कशा प्रकारची कामं भविष्यामध्ये करण्यात येणार आहे, आपल्या मित्रपरिवाराकडून त्यांना कशा प्रकारची आदरांजली या ठिकाणी वाहण्यात येणार. खरं तर 22 जानेवारी हा आमच्या सर्वांसाठी दुःखद असा दिवस होता. या दिवशी आमचे मित्र हरीश उर्फ सर्वांना परिचित असे भाऊ दरोडा हे आपल्याला सर्वांना सोडून या जगातून निघून गेले. आणि मग आमच्या मित्रांमध्ये एक विषय चर्चेला आला की आपण त्याच्या स्मृती या जिवंत ठेवल्या पाहिजेत. आणि म्हणून आम्ही एक सामाजिक प्रतिष्ठान हरीश दरोडा यांच्या नावाने एक सामाजिक प्रतिष्ठान तयार केलं. आणि आमच्या सर्व मित्रांच्या सहकार्याने आज आम्ही हा कार्यक्रम इथे केला. सरकारी दवाखान्यांमधनं ज्या आमचे मित्र व अधिकारी यांनी क्षयरोगांच्या रुग्णांच्या याद्या मागवल्या आणि त्यानुसार त्यांना आम्ही एक काही थोडंसं साहित्य, जीवनोपयोगी साहित्य आम्ही वाटप केलं. आणि यापुढे आमच्या सामाजिक प्रतिष्ठानतर्फे या तालुक्यामध्ये गरजू विद्यार्थी असतील, सामाजिक, शैक्षणिक या अशा अनेकविध ज्या कोणाला लाभ घ्यायचे असतील त्यांनी आमच्या प्रतिष्ठानशी संपर्क साधावा आणि खरोखर समाजोपयोगी कामांना आमचं प्रतिष्ठान कुठे कमी पडणार नाही, जेणेकरून आमच्या मित्राच्या स्मृती या चिरकाल जिवंत राहतील अशी आम्हाला अपेक्षा वाटते. त्यांनी लगेच दुसऱ्या वेळेस मान्य केलं की मी आमच्या सगळ्या सहकार्यातर्फे मी लगेच करून देईल. तर खूपच उत्कृष्ट, म्हणजे हे आपले जो हा रोग आहे त्याला कसे प्रोटीनस पदार्थ जे लागतात ते जास्त जावे आणि त्याच्या घरात म्हणजे आपण एवढी मदत नाही करू शकत, पण 1-2 महिन्याचं आपण राशन त्यांना देतोय ते त्याचं प्रोटीनस त्याचा पदार्थ जाईल आणि त्याचा रोग लवकर बरा होईल. त्याच्यामुळे आपण हे आपल्या मार्फत हा जो उपक्रम केला आणि हरीश भाऊ दरोडा यांच्या स्पर्धा, तर हा खूप चांगला आहे आणि मी आपल्या सगळ्यांचे याच्याबद्दल आभार मानतो आणि असेच आमच्यापुढे पण आम्हाला सहकार्य करावे ही आपल्या सर्वांना विनंती.